हाय एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? राधाताईसाठी लॉलीपॉप आणले बघा. राधाताईसाठी नाही आणलेला, ते स्वतःसाठी आणलेला आहे, तुमच्यासाठी आणलेला आहे. राधाताई वाळून चालले म्हणून लॉलीपॉप आणलंय. होय, नुसतं यांचं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं आहे. त्यामुळे आणलं म्हणा. पुढचं 4 दात आहेत आणि पुढचं दाखवायचं दात तेवढं आहे तर बाकीचं काहीच नाही. ते आम्ही फक्त गिरतो. मागचं तर काहीच नाही. बेडूक बेडकावाने आहे नुसतं. तर हो का, भाऊजीने एवढं सरपण आणलंय हा, भाऊजीने एवढं सरपण आणलंय हा. मग छोकलीच्या बापानं आणायचं काम असतं का नाही? मी तर दवाखान्यात होती दिवसभर. ते सकाळी वजन आणलेलं कोणचं वजन आणलंय आणि मी झाडू मारलाय, सगळं पारूस आरूस काढलंय आणि तिथं सगळं इस काटलंय. आणि मी त्यांना म्हणते, अहो कशाला इकडं आणलंय, तिकडंच तोडा पटांगणात, इकडं कशाला आणलंय? अजून आपलं छोकूला पण लय आजारी आहे, तिकडून आणलाय किती खराब झाली आहे. काय करावं, ऊन आणि वातावरणच लय डेंजर आहे ना सध्या. कसं एक राहिलं तर केलंच नाही. मी तर इथं आल्यापासून एकदा बी केलं का डोक्याला नाही. त्या पुरीचं दुखणं बघून मीच दुखण्यात पडले. उलटं उठलं म्हणा की दुखलं बघ. हा, तिचं आजारी पडून तुम्हीच उठला दुखल्यात. मग काय, मला डॉक्टरने सांगितलं होतं ऍडमिट व्हायला, मग मी झोपून गेले का काल वाट बघून बघून. पत्राचं हे स्वातीचे पत्र न्यायचं होतं आणि त्याच ह्याच्यामध्ये त्याच टमटम मध्ये जावं म्हणलं. आणि पण अजून किरकिर किरकिर जी झाली का, जी झोपली मी, लयच ताप आला काय रे तुला बहिणीला पाणी द्यायला बी? का ग नग ग द्यावं तिला काय मारावं वय? लयच चरा चरा बोलतोय र, आगावपणा. वळण तर अजिबात लावलं नाही तुझ्या आई बापानं तुला. आई बाप दुसरं कोण आहे? तूच आहे की. मी नाही तुझ्या आई, मग कोण तुझ्या आहे? बापाला विचार. अरे शिटीतली पोरं बघा, ट्युशन करत्यात, अभ्यास करत्यात, घरातनं बाहेर निघत नाही. तुम्हाला भाळवणीची गली ना बोळी माहिती आहे. नुसतं काय ते पेपर मध्ये मीडियम एका पेपर पास झालोय हा. तर सगळे म्हणतात नापास झालाय. कशाला तुम्हाला पैसे देऊन परीक्षेला बसवायचं ही न ती? त्यापेक्षा आम्ही परीक्षेला बसत नाही. बसलो ही ती हा. झालं नापास झालो, तुम्हाला पैसे भरून ही गेलं ती गेलं तर काय? त्यापेक्षा बसायचं ना का मग त्यापेक्षा शाळेतच जाऊ नको ना. काय करायचं शाळेत तर जाऊन? एक म्हणलं की चौथच बोरत बसतंय. मला काय म्हणलं म्या? त्या राधाताईचं काय सुद्धा खरं नाही वय. आताच असं करतोय, मोठा झाल्यावर तर अपेक्षा सुद्धा करू नका. ताय 2 पैसे सांभाळून अगं मी वराद आश्रमात जाऊन राहणार, याच्या जीवावर तर बसू नका. त्याच्या तर जीवावर बिलकुल नाही बसणार. हा, तुमच्या दाद्या बैलाला तर सांगा. बघा ऐकलं का? ऐकलं का, कसलं आहे का वळण? बापालाच वळण नाही, काय म्हणते ते, खोडालाच नाही तर झाडाला कुठून यायचं? मी काय झाड आहे? तू आ झाड आहे मी. मग काय आहे? होय मम्मी, आम्ही बी त्याच झाडाचं फांद पाला असेल ना मीन काय आम्ही बोलतोय का तुला? तू का खोडाव सगळं ढकलती? मम्मी का म्हणली? त्यातला एखादा फाटा असतोय हो. हा? एखादा फाटा तसा असतोय. एखादा फाटा असतोय तसा वाकडा तिकडा. तसं आहे. माझा जीव चालला ह्यांच्यासाठी, जीव. काय म्हणते आता? मी तुझा पोरगा नाही, तुझ्या आई बापाला विचार. काय ग काय ग जा बरं सर तू. अख्ख्या बाळवणीला तेवढा येडा देतो. आता येताना आपल्यापासूनच आलाय ती. काय आणायचं खायला? काय सुद्धा नका हे असले बोलते ते, काय सुद्धा तसं लाड करता नका. ताई जी महागार लेकरं बोलते का नाही, त्याला खायला प्यायला काय सुद्धा घालत जाऊ नका. अगं हाणलं मारलं तर म्हणतात ते आई बाप किती ग लेकरांवर अत्याचार करतात, किती लेकरांना हाणत्यात. ह्यांच्या पोटी कशाला, ह्यांना सांभाळणं होत नाही तर कशाला जन्म दिला. आणि नाही जन्म दिला तर म्हणतात काय बाया लग्नाला एवढं वर्ष झालं तर अजून यांच्या पोटी लेकरू बाळ नाही, पुन्हा अजून रडत बसायचं. गड्याला कोण म्हणत नाही, बायांना लेकरं चरा चरा बोलायला लागली, बापाला कोण नाव ठेवत नाही, आईला. पंख फुटते त्याच्यामुळे ती मम्मी अशी तू बोलते. कशासाठी व्हिडिओ चालू केलता त्या सण्याला भांडाय? सणाला भांडा नाही ते बापाचं दाखवायला, पण ही तिसराच उद्योग वाढलाय. आले बोलतोय काय? आणि म्हातारपणाला माझ्या आईच लय गुणाची असन म्हणून तर लेक तसं करतात या. सुनांना म्हणायचं सासूच नाही चांगली, लेकांना म्हणायचं आमची आईच नाही चांगली. आणि ह्यांना काय बोलावं तर राग येते ते. मग परत म्हणायचं आई किती कडू असन ग बाई, लेकरांना किती त्रास देते या, सारखं बोलती या.
म्हणतात का नाही? अख्खा संसार नुसता ढकलून ढकलून बायांच्या नुसतं ह्याच्यावर असतं. या बायांना प्रत्येक गोष्ट बायांना टोचायचं. लेकर नाही झाली तरी म्हणायचं काय बिगर लेकराच आहे. प्रत्येक गोष्ट लेकरांना का नाही चांगले संस्कार असू द्या नाही तर नसू द्या, एक जरी चूक झाली तर ते आईवरच येते. काय पण होऊ दे ते आईवरच येतं. आणि वरनं काय म्हणायचं तसं तर ती माहेरची पण नसती आणि सासरची पण नसती. बाईला घर आहे का? आहे का? ह्यांचा सगळ्यांचा उठा रेटा करा, नवऱ्यांचा लेकरांचा सगळ्यांचा उठा रेटा करून पण तिचं स्वतःचं घर नाही. आणि लोकांना बोट दाखवायचं कुणावर? नवरा जर वाईट वळणाला गेला की म्हणायचं हिला दापा येत नाही काय नवरा. आणि दारू लय प्यायला लागला म्हणा. हा बायकोमुळेच पित असन दारून. भाऊजी बायांवरच येत आहे का नाही? लेकरांना काय चूक केली की म्हणा आईला काय होतं ध्यान ठेवायला. हा बाप काय घरात असतोय काय? आयांना कष्ट घ्यायचं आणि बापाचं नाव लेकरांना द्यायचं. अगं तुम्ही मग माझं नाव द्यायचं चल ग, पण सरकारनं घेतलं तर पाहिजे की लेकरांच्या मागं आईचं नाव. जेव्हा स्वतःच्या कष्टानं आई बाईची जात स्वतःचं घर उभा करून तेव्हाच ते तिचं होतंय. तरी पण त्याला बायकोच्या नावानं ओळखत नाही तर त्या घराला नवऱ्याच्या नावानं ओळखायचं, लेकरांच्या नावानं ओळखायचं आहे का नाही? लेकरांच्या तसं काय तुमचं हेड उद्या चालू आमचं दीर भावतायचं बोलणं चाललंय. काटा किती घुसले तर बघ हातात. त्यांना तेवढं सरपण आणलंय मग आपल्याला का नाही आणलं? आपल्याला उद्या भावाने ह्यांनी काढून दिले आणि भावाने आणलंय उचलून वर. आणि काटा कुणाला मोडलं आणि ह्यांना मग आता आणि मग 50 कुणाला मागत होतं? हिला इकडं कोण मागतं? मग मी म्हणलं की हिला 50 रुपये मागूस तर तिला सरपण देऊस तर मी देते 50 रुपये मला द्या. किती मग सकाळी आणलं तू तुला काय सरपंच? कुठे आहे? संपलं की त्यात काय जळायचं बी नाही. अरे पुढे पुढे जळतं. मरकुड त्या झाड काड्या नाही दिला पुढे आणलंय तिला. बघा काय ना चहा ठेव आपल्याला. दुधात बघा मुंग्या बिंग्या झाल्या त्याला. दूध असन तिकडल्या घरी. सकाळी चहा बी नाही केला. नाही आहे की इथं. सकाळ माझं कालचं शिल्लक होतं मी सकाळी तीच केलं. माझं कालचं खराब झालं सकाळी टाकून दिलं. अहो तुम्हाला एवढं मोठं फ्रीज आहे की फ्रीजमध्ये ठेवा. काय ते रात्री फ्रीज बाई झोपताना सुद्धा चवणं मी स्वतः. काय तापमान ठेवलं. काय त्या फिरीचा उपयोग नाही. ते नुसतं उघडं ते तुझ्या तर दाद्यानं गेल्या बारीनं पण खराब केला होता. आणि हो का आता पण का नाही सगळं सकाळी पाणी पाणी केलं होतं सगळं. कसं काय? मग काय विना झपाटा लावला त्याला. ते रडत घेत वर आला पण सण्यानं विचारलं होते परत माघारी गेला. ते सांगायचं विसरलंच तुला. नाही घरात आणता गेला. आलता का सांगत? कहाण तर म्हणलं उगच लेकरांना खाय काय आणू? खाय काय आणू? काय झालं का आम्हाला? का का ग स्वतःलाच लेकरांवर वैतागली नाही तर लेकरांची लय माहिती. ते ताई लय राग येतो लेकराने आडवं बोललं का अगं माझ्या तर जीवाला कोण तर मला चांगलं बोलतं का त्यांना सांग. कधी खायला प्यायला काय घालत नाही ना काय नाही. ते सगळं जाऊ दे पण तुला माहिती आहे का नाही मी किती जोरती का संसारासाठी परपंचासाठी. मग कोणी असा फायदा घेते ते लेकर त्याच्यामुळे ती उलट ह्यांना बाबा ती बोलून गेला आता झालं का तुम्ही लगेच महिन्याने त्याला खायला धर सण्या धर दाद्या धर छकडे धर तावे असं म्हणणारच की मग ते झालंच की आलंच की. आणि त्यांना जर नाही खाय घातलं तर चार माणसं काय म्हणतात ती लोकांकडून अपेक्षा ठेवणार आणि काय म्हणतात आई बाप काय खाया घालतात का नाही. लोक काय नाव ठेवणारेच असते ते पण वळण लावायचं आपल्या हातात. आता वळण कसलं लावायचं? उपाशी मेले का नाही बरोबर वटणी देतात. उपाशी पण राहत नाही ती. तुला काय वाटतं उपाशी राहते ती? बाई तुम्ही आणि त्यांना फक्त परत हे पब्लिक म्हणा काय आहे लेकरं उपाशी मारती. हा उपाशीच मारायचे होते तर कशाला जन्म दिला? मग पब्लिकला बी माहिती आहे की लेकर आपली कशी काय. पब्लिकचं जाऊ दे सोड. पब्लिकला काय आपण दाखवतो ती दिसतंय पण चार माणसं आहेत ना शेजारी पाजारी. पब्लिक आपला व्हिडिओ बघतोय पण शेजारी पाजारी बघत नाही. शेजाऱ्यांना माहित आहे की लेकर आपल्याला उघड बोलली द्यावी बापाला म्हणून या आईला असं केलं असं करायचं होय. माझं शिका आता तू शिकव मी शिकते. माझं काय आहे का ग मदत? मी कुठं काय म्हणलं तुला? आल्यापासून बोलली का तुला काय उलट? काय नाही कुठं आल्यापासून त्या बाबालाच तेवढी बोलली असं ना बोलली का कुणाला? रडकुरी आली चकुली एकदा जा पाणी प्याजा उठ. चाललं का?